राजगडावरून निघालेली संभाजीराजांची स्वारी दिवस कंडायला आला असताना मिर्झा राजांच्या तळाजवळ आली. भले मोठे पाण्याचे टाके तांबड्या कमळाने फुलून जावे तसे उभे करे पठार केशरी राहुट्यांनी भरून गेले होते. तळापासून हाकेच्या टप्प्यावर संभाजीराजांची पालखी ठाण करून कीर्तसिंगाने आपल्या राणाजींना वर्दी पाठवली. मिर्झा राजांचा पसरलेला प्रचंड तळ, हत्ती, उंटाचे चित्कार, तोफगाड्यांचे खडखडाट या कशाकडे संभाजीराजांचे लक्ष नव्हते. ते रोखल्या नजरेने समोर दिसणाऱ्या तोफमाऱ्याने काळवंडलेल्या पुरंदराकडे बघत होते. ते त्यांचं जन्मस्थळ होतं. कसली तरी न कळणारी सळसळ त्यांच्या उदरात दाटली होती. मिर्झा राजाचा मुन्शी उदयराज, इंद्रमन बुंदेला आणि काही राजपूत धारकरी संभाजीराजांच्या आगवानीसाठी समोरे पेश झाले. तळावर शहाजने वाजू लागली. नेताजींच्या सोबतीने संभाजीराजे मिर्झांच्या सर्वात उंच उठून दिसणाऱ्या शामियानाकडे चालले. उभ्या हयातीत एवढ्या पोरवयाच्या पराक्रमाचे स्वागत करण्याचा प्रसंग कधी मिर्झा राजावर आला नव्हता. त्याला कुंवरबद्दल कुतूहल होते. मिर्झाच्या तळावरील राजपूत, पठाण, बहालिया, धारकरी धावत येत दाटीने सेवा का बच्चा बघत होते. नेताजींच्या पाठोपाठ संभाजीराजे मिर्झाच्या शामियानात प्रवेशले. संभाजीराजांना बघताना मिर्झाच्या पातळ ओठातून अस्पष्ट शब्द निसटले. ओह सरनचंडी, बेहतरीन. आपल्या कपाळावरच्या केशरी राजपुती टिळ्यांची अठ्यात घडी करून टाकत भुया चढवून मिर्झा राजे जयसिंग समोर बघतच राहिला. आकाशात लकलकणाऱ्या तेजवान विजेचा एक तरतरीत कोवळा कोंब त्याला आपल्या शामियानाच्या दारात उभा ठाकलेला दिसत होता. उग्रसेन कचवाहाकडून हे शिवाजीराजांचे असली कुंवरच आहेत याची शहानिशा करून घेण्याचं भान काही मिर्झा राजाला राहिलं नाही. आये कुंवर शंभूराजे म्हणत मिर्झा राजे हसत 2-4 कदम पुढे झाले. आम्ही मुजरा करीत आहोत दादाजी म्हणत संभाजीराजांनी मिर्झा राजांच्या पायाला आपले हात भिडवले. ते काय करतायत हे पटकन न उमगलेल्या मिर्झा थोडे मागे हटत म्हणाला, ए ए क्या कर रहे हो कुंवर. त्याच्याकडे निर्भय डोळ्यांनी बघत संभाजीराजे खणखणीत आवाजात म्हणाले, गड सोडताना आमच्या महाराज साहेबांनी आम्हास बजावलं आहे की आपल्याला मी दादाजी म्हणावं, त्यांच्या ठिकाणी आपल्याला मानावं, आम्ही त्यांची आज्ञा पाळावी. गंगाधर पंतांनी पुढे होत त्याचा उत्तरीतर मुजा सांगितला. शिवाजीराजांनी आपल्यावर केवढी जिम्मेदारी टाकली आहे हे संभाजीराजांच्या तोंडून मिर्झा राजाला अचूक कळून चुकलं होतं. राजांचा विश्वास टाकून माणूस बांधील करण्याचा बेत संभाजीराजांच्या पहिल्या भेटीतच अचूक साधला गेला. संभाजीराजांचा हात हातात घेत मिर्झा राजाने त्यांना आलिशान बैठकीवर नेऊन बसविलं. शामियानात असलेला उग्रसेन मिर्झा राजांची नजर त्याच्यावर जाताच मिर्झा राजांच्या जवळ आला. तस्लीम करून म्हणाला, राणाजी एक बात बोलो उग्रबान क्या है. मिर्झाने विचारले. झटकन मिर्झा राजांच्या कानाजवळ आपले तोंड नेत उग्रसेन हळूच त्यांच्या कानात राजपुतांनी पुटपुटलेला, ये कुंवर शंभू ही है, खुद राजा साहब ने अपनी कुलदेवी की माला इसके गले में चढ़ाई है. आणि हे सारे तो गळ्याभोवती हात फिरवून मिर्झा राजांना अभिनयाने पटवून देऊ लागला. ते ऐकून मिर्झा राजे मान मागे टाकीत एकदम मोठ्याने हसले. सरकारी ढंगात बोलून गेले, बेवकूफ ओ उग्रबान, जाओ अपने डेरे में. उग्रसेनाच्या त्या हालचालीमुळे संभाजीराजे आणि नेताजी थोडे बिचकले. एकमेकांना त्यांनी सावध नजर दिली. नेताजींची भरीव बोटे नकळत कमरेच्या हत्याराच्या मुठीवर गपकन रुतली. शामियानाच्या दरवाजाकडे रोखल्या नजरेने बघताना नेताजींच्या ताणल्या छातीवरचा 12 बंदीचा एक बंद तटकन तुटला. त्यांना दग्याची शंका आली, पण हे सारे उग्रसेनाच्या गैर हालचालीमुळे झाले होते. मिर्झा राजाने आपल्या चलाक डोळ्यांनी नेताजी आणि संभाजीराजे कसल्या गैरसमजात आले आहेत हे हेरले. तो गडबडीने म्हणाला, गलतफहमी ने करना कुंवर, ये उग्रसेन तुम्हारे गले की माला की निशानी बनाकर तुम ही राजा साहब के असली कुंवर हो और कोई नहीं ये बता रहा था. ते ऐकताना कोंडल्या श्वासाचा दमदार निश्वास टाकून हत्यारावरची मूठ ढिली टाकत नेताजी म्हणाले, चटका लागल्या बिगर कळत नाही इंगळकांचा आणि कोळसाकांचा. मिर्झा राजाला मात्र नेताजींची ही मावळ बोली काही कळली नाही. सगळ्या तळाभोवती पावसाळी सांज दाटून आली होती. पाखरांचे थवे आपल्या कोटरांच्या निवाऱ्याकडे परतून स्थिरावले होते. तळावरच्या रसोई खाण्याच्या आगळ्या धुराचे लोळ फेकीत शिलगत होत्या.
मिर्झा राजांच्या शामियान्याच्या दारात उभे असलेले संभाजीराजे नजर जोडून पावसाळी ढगाने वेढलेल्या धुरकट पुरंदराच्या माथ्याकडे बघण्यात स्वतःला हरवून गेले होते. शामियानाची कणात धरून नेताजींच्या निवडक धारकऱ्यांचे पताक हातात नंगी हत्यारे पेलून सावध अंगानेकडे होते. त्यात स्वतः नेताजी संभाजीराजांच्यावर नजर ठेवून उभे होते. सुरक्षितता आणि इतमाम म्हणून मिर्झा राजांनी संभाजीराजांच्या मुक्कामाची सोय खुद्द आपल्या शामियानातच केली होती. त्यावर किरत सिंग आणि आपले खास विश्वासू राजपूत लढवय्ये जोडून दिले होते. शामियानाच्या अंतपुरात मिर्झा राजा रणचंडीची संध्यापूजा करण्यात गुंतला होता. कितीतरी वेळ संभाजीराजे पुरंदरचा धुरकटला माथा एकटक निरखित होते. आता चांगलेच अंधारून यायला लागले होते. एकसारखी चुळबुळ करणारे नेताजी पुढे झाले. संभाजीराजांना मुजरा करून म्हणाले, किन्नाटीचा आता बाळराजाने आत चलावं, बाहेर उभं राहू नये. कसली तरी साखळी तुटल्यासारखे संभाजीराजे भानावर आले. नेताजींच्या थोराड पगडीकडे बघत म्हणाले, नेताजी काका, हा गड आम्हा जणू साथ घालतोय. त्याच्यावरची नजर काढू नये असंच वाटतंय. छातीत खळबळ माजते. पगडी डोलवीत नेताजी म्हणाले, बराबर आहे बाळधनी. माणूस जिथं उपासतं ती जागा त्याला साधच घालते. तुम्ही या गडावर उपजला. मी आज किल्लेदार होतो त्या वक्ताला. मासाहेबांनी लई गर्दी उडवली होती तुमचं पहिलं बाळरडा ऐकून. आता ह्यो गड पठाणांच्या कब्जात आहे. नाहीतर दावला असता थोरल्या राणीसाहेबांचा महाल तुम्हासनी एक डाव. ते तगडे रांगडे बोल हे बोलताना दाटले होते. सगळी कोडी सुटल्यासारखे संभाजीराजांना क्षणभर वाटले. पण अशी कोडी कधीच सुटत नसतात. गुंतवा झालेल्या धाग्यांच्या भिंडोळ्यातून नेमका शेव हाताशी येत नाही. संभाजीराजांचे मन आपल्या आऊसाहेबांचा विचार करू लागले. किल्ले पुरंदरवरून कसा दिसत असेल अशी उत्सुकता त्यांच्या मनात येऊन गेली. ते दरवाजातून वळले. संतपणे शामियानातील तलम रुजामे तुळवीत गेले. संभाजीराजांसह रात्रीचा खाना एका पंक्तीने उरकून शामियानाच्या ख्वाबगारात मिर्झा राजे आपल्या मंचकावरच्या मऊ बिछायतीवर लेटले होते. मावळतीच्या बाजूला एक शिशवी मंचकाच्या बिछायतीवर संभाजीराजे पडून होते. त्यांच्या अंगावरची शाल दूर हटून पायगतीला गोळामिळा होऊन पडली होती. आतली हिंदुस्थानी शमादाने मंद तेवत होती. ख्वाबगाराला लागून असलेल्या अंतपुरात मिर्झा राजाने पुजलेल्या रणचंडीच्या मूर्तीसमोर तेवत होत्या. शामियानाच्या सगळ्या घेराभोवती मावळे धारकरी आणि राजपूत हशम यांचा छबिनाचा जोड पहारा नागव्या तलवारी पेलून जागत्या डोळ्याने फिरत होता. आपल्या जाड मावळी पायतानांचे कुरकुर उठवीत हातात नंगी तेक धरून खासे नेताजी त्या पहाऱ्यावर नजर ठेवीत फिरत होते. तळावर जागजागी आगट्या पेटल्या होत्या. मधूनच त्यातील बाभळीच्या गाठी पेटता पेटता फाटकन फुटत होत्या. त्यामुळे फवारलेल्या ठिणग्यांचा आगटीभोवतीच सडाच सडा पडत होता. समोर टाकलेल्या गवताच्या पेंड्या सोंडेने झटकून नीट मुंगीरहित करून मगच घशात सोडताना हत्तींच्या गळ्यातील घंटांचे उठणारे घुमणारे नाद तळावर पसरत होते. बैठक घेतलेले उंट माना ठेवून मिटल्या डोळ्यांनी रवत करीत होते. त्यांच्या ओठाळीतून फेसांच्या तारा तरंगत होत्या. लीद टाकलेली घोडी अखंड शेपट्या चाळवीत उभ्या उभ्या झिंगत होती. तळावर शांत रात्र उतरली होती. आपल्या बिछायतीवर संभाजीराजे मात्र तळमळत होते. एकसारखे कुस पालटत होते. थोरल्या मासाहेबांचा मायेचा हात पाठीवर घेऊन बिनघोर झोपण्याची सवय असलेले संभाजीराजे बेचैन होते. लेटल्या लेटल्या त्यांची घालमेल निरखणारा मिर्झा राजे आपल्या मंचकावरून उठला. किमोश उतरून ठेवल्यावर त्याचे रुपेरी केस क्षमादानाच्या प्रकाशात लकलकले. संभाजीराजांच्या मंचकाजवळ येत त्याने आपला हिरेजडीत अंगठ्या असलेला हात संभाजीराजांच्या पाठीवर ठेवला. त्या स्पर्शाने शंभूराजे दचकून उठले. मिर्झा राजांच्या पांढऱ्या सफेद केसांकडे बघू लागले. कुंवर, तुम्हें नींद नहीं आती? जगह बदल गई कि नींद हजम होती है? आओ हमारे बिस्तर पर लेट जाओ, डरो डरो मत. मिर्झा राजाने त्यांचा हात धरून त्यांना मंचिकावरून उतरले गेले. हळुवारपणे आपल्या मंचिकाजवळ आणले. संभाजीराजे मिर्झा राजांच्या मंचकाजवळ बसले. समोर उभ्या असलेल्या धिप्पाड पण शांत मुद्रेच्या मिर्झा राजाकडे त्यांनी पाहिलं. मिर्झाच्या छातीवर त्याला अलंपणा औरंगजेबाने त्याला बहाल केलेले हिरव्या कंच पाचूचे मोतीलगात गुंफलेले पदक चमकत होते. त्या पदकाकडे बघत संभाजीराजे क्षणभर गप्प झाले. मग मान उडवून त्यांनी विचारले, दादाजी, आम्ही एक विचारू? बेशक पूछो कुंवर शंभू, मिर्झा शांतपणे म्हणाला.
आमचे आबासाहेब म्हणाले की तुम्ही राजपूत आहात आणि आम्हीही राजपूत आहोत, मग मग तुमच्या गळ्यात भवानीच्या कवड्यांची माळ का नाही? त्या प्रश्नाने मिर्झा राजा हा दिल्ली दरबारचा थोर राजकारणी सरकला. त्याच्या डोळ्यात एक दुखरी छटा तळून गेली. आपल्या छातीवरच्या हिरव्या बदकावरून कसा तरी हात फिरवीत तो म्हणाला, बहुत रात उतर आई, सो जाओ कुंवर. संभाजीराजांना लेटते करून मिर्झा राजाने त्यांच्या अंगावर शालनामा पांघरला. स्वतः मिर्झा राजा त्यांच्या शेजारी करंडला. चंडी चंडी असे पुटपडत आपल्या हयातीच्या चुकलेल्या मार खाल्लेल्या वाटा आठवू लागला. कुसवे होऊन मिर्झा राजाने संभाजीराजांच्यावर नजर टाकली. त्यांचा श्वास बिनघोर लईत चालला होता. शामियाना समोरच्या पैस जागेत शाही इतमामात बैठकीचा चौथरा सजला होता. त्यावर राजपुती वानाच्या तलम बिछायती अंतरल्या होत्या. जरीबतूची नक्षदार कलाकुसर असल्या खोळी घातलेल्या गिरद्या लोड मांडले होते. संभाजीराजांना नजराणा देऊन दिपवून टाकण्यासाठी तो चौथरा मिर्झा राजाने एका रात्रीत सिद्ध केला होता. चौथऱ्याच्या एका अंगाला सरपोसांनी झाकलेली पेहरावाची तपके घेऊन काही राजपूत धारकरी उभे होते. पिछाडीला अब्दागिऱ्यांची मुठ्ठी पिंपळपाण्या हातात धरून अब्दागिरे खडे होते. एका बाजूला शिंगे, तुताऱ्या, नगारे यांचा 6 जणांचा ताफा उभा होता. तळावरचा तमाम हशम लोक तो नजारा बघण्यासाठी जागा मिळेल तिथे दाटला होता. ज्येष्ठ वद्य द्वितीयेचा दिवस कासराभर वर आला होता, पण पावसाळी कुंदनपणामुळे तसे वाटत नव्हते. आपल्या शामियानातून मिर्झा राजे जयसिंग संभाजीराजांसह बाहेर आला. राजपुताच्या अंगावर सोनेरी बुट्ट्यांचा हिरवा कंच मोगली जामा होता. खांद्यावरून फिरलेले गर्द निळे जरीकाठाचे उपरणे होते. पाचू मडवलेला, मागे झुकलेला, झुरझुरत्या सफेद पिसांचा तुर्रेबाज किंवाश त्याने मस्तकी चढविला होता. गळ्यात मोत्यांचे कंठे आणि हिरवे पदक होते. संभाजीराजांनी जरी कोयरांच्या नक्षकामाचा पांढरा सफेद जामा परिधान केला होता. राजांचा होता त्या माठाचाच. पिछाडीला ठेवणाऱ्या केसरी टोप त्यांनी मस्तकी चढविला होता. कमरेला गर्द जांभळा जरीशाला आवळला होता. चुनीदार मान चोळण्याखाली पायात भगवे चढाव होते. मोत्याच्या कंठाबरोबर छातीवर कवड्यांची दुपडी, माळ आणि कपाळी 2 दळी शिवगंध होते. सर्व दरवाजे मिटलेल्या जगदंबेच्या शांतमंगल गाभाऱ्यातून समईचा एखादा कवडसा बाहेर झेपावून यावा तसे ते दिसत होते. मिर्झा राजे संभाजीराजांच्या सह बैठकीच्या रोखाने चालू लागले. शिंगांच्या कात्र्या ललकाऱ्या शहरात उठल्या. शहाजने वाजू लागली. आघाडीच्या खाशा स्वाऱ्या मागून नेताजी, गंगाधरपंत, कर्माजी, किरतसिंग, रायसिंग राठोड, चतुर्भुज चौहान, रामसिंग हडा, मोहम्मद तरखान, तुर्कताज खान अशी मंडळी आदबीत चालली. मिर्झा राजाने संभाजीराजांना हात पेश करून बैठकीवर बसते केले. आपण स्वतः बैठक घेतली आणि किरतसिंग व उदयराज मुन्सी यांच्याकडे इशारतीची नजर दिली. नजराण्याच्या पेहरावाचे तबक घेतलेला एक एक राजपूत धारकरी पुढे होऊ लागला. मिर्झा राजासमोर अदबीने वाकून हातातील तबक पुढे करीत तबकाला मिर्झाचा दस्तुरी स्पर्श करून घेऊ लागला. तसेच पुढे होत ते तबक संभाजीराजांच्या समोर धरून लागला. संभाजीराजे नजराणा आपला केल्याचे दस्तुरी स्पर्श देऊ लागले. एकाएकी पुरंदरच्या पायथ्याच्या रोखाने उठलेली घोड्यांच्या टापांची टपटप सर्वांना ऐकू आली. सर्वांच्या नजरा त्या आवाजाच्या रोखाने वळल्या. कैक काळजे धडधडली. झटकन मिर्झा राजे बैठकीवर उठले. आपल्या मुलाकडे बघत जाणवणाऱ्या करड्या आवाजात दबके बोलले, किरत जी म्हणत किरतसिंगाने कमरेच्या हत्यारावर मूठ रुतवली. एका घोड्याच्या पाठीवर चलाक झेप घेऊन किरतसिंगाने आवाजाच्या रोखाने घोडे पुढे काढले. काही क्षण तसेच गेले. संभाजीराजे आणि नेताजी यांची नजरानजर केव्हाच होऊन गेली होती. भोवतीच्या कुणालाही कळायच्या आत नेताजींचे तरबेज पट्टेबाज धारकरी संभाजीराजांच्या भोवती फेर धरून एकवटले गेले. सगळ्यांचे डोळे किरतसिंग गेला त्या वाटेवर जोडले होते. टापा जवळ येऊ लागल्या. रामेटाच्या घाणेरीच्या करवंदीच्या गर्द झुडपाना वळसा टाकत 31 स्वारांची घोडतुकडी दौडत येत होती. त्या तुकडीच्या आघाडीला 2 उमदे घोडे खूर फेकत दौडत होते. ते स्वार होते किरतसिंग आणि पठाणांचा लष्करी सालार साक्षात दिलेर खान. ते दौडते पथक चौथऱ्याजवळ आले. दिलेर खानाला बघताच मिर्झा राजाच्या कपाळावर एक बारीक आठी उठली. मांड मोडून दिलेर खान सगळ्या तळावर क्षणात सरसरती नजर फिरवीत पाय उतार झाला. खांद्यावरच्या हिरव्या कंज फुगीर खिल्लतीमुळे तो केवढा तरी धिप्पाड दिसत होता. मिर्झा राजांसमोर येऊन त्याला तस्लीम करीत निधड्या पठाणी बोलीत पुरंदरच्या रोखाने हात ओढवीत मिर्झाने काही विचारू नये म्हणून तोच म्हणाला, गढ़ पर रसद चढ़ानी है, ऊपर दाना तक पीछे नहीं छोड़ा है काफर मरहट्टों ने.
त्यावर मिर्झा राजाला काहीच बोलता आलं नाही. चेहऱ्यावर खोट्या हास्याची खिल्लत चढवीत तो दिलेरला म्हणाला, आइये खां साहब. संभाजीराजे बैठकीवरून दिलेरला निरखित होते. त्याच्या भुवया जाड होत्या. खांद्यांच्या गिर्दीत त्याची गर्दन घट्ट बसविल्यासारखी वाटत होती. डोळे भेदक होते. सगळे हयात दौडीत गेल्यामुळे त्याच्या कोरल्या दाढीचा पठाणी चेहरा रासवट निबर दिसत होता. अंगावरच्या खिल्लतीचे बंद त्याने डाव्या खांद्याजवळ गाठीत आवळले होते. डोक्यावरच्या पठाणी किमोशात पाचूचे हिरवे पान मळवले होते. मिर्झा राजाने दिलेर खानाचा संभाजीराजांना परिचय करून दिला. त्याला बैठकीवर आपल्या उजव्या हाताला बसवून घेतले. उरलेली तबके पेश करून झाली. संभाजीराजांनी नेताजींच्याकडे पाहिले. नेताजींनी फेर नजराण्याची तबके घेतलेले मावळे पुढे घेतले. संभाजीराजांनी मिर्झाराजे व दिलेर खान यांना ती तबके बहाल करण्यासाठी त्या तबकांना दस्तुरी स्पर्श केले दिले. चौथऱ्यावरचे ते दृश्य मजेदार दिसत होते. दिल्ली दरबारचे 2 खंदे सेनापती आणि जगदंबेचा एक बाळभुत्या त्या बैठकीवर बसले होते. किरत सिंगाला इशारत करून मिर्झा राजे हसत संभाजीराजांना म्हणाले, और एक ऐसा तोहफा हम नजर करेंगे जिसे आप बहुत पसंद करोगे कुंवर. संभाजीराजांच्या भुवया ते ऐकून वर चढल्या. दिलेर खानालाही मिर्झाच्या तोहफ्याचा अंदाज येईना. तळावर ठाण केलेल्या हत्तीतील एक जंगा हत्ती रुपयाचा नक्षदार हौदा चढवून झूल घालून सजवण्यात आला होता. किरत सिंगाने त्या हत्तीवर बैठक घेतलेल्या फिलवानाला इशारत देताच त्याने तो हत्ती चौथऱ्यासमोर आणला. त्या सजल्या हत्तीकडे हात करीत मिर्झा राजा संभाजीराजांना म्हणाला, ये शाही फिलखाने का हत्ती अनवर. शहनशाह ने आपको नजर किया है कुंवर शंभू. आप दरबार के सबसे पहले कम उम्र 50,000 सरदार हो. फिलवान ने एक सर का अंकुश टोचून, चल बेटे अनवर सलामी दे अशी हत्तीशी बातचीत करून तो जंगी हत्ती पुढच्या थोराड गुडघ्यात खाली बसवला. बसल्या अनवरने रणशिंगासारखी बागदार सोंड उचलून मेहमानांना ऐटदार सलामी दिली आणि पुन्हा तो ताट खडा होऊन सोंड झुलवीत कान फडफडवीत डुलत उभा राहिला. ते भरगच्च जनावर बघून संभाजीराजे नकळत बैठकीवरून उठले. नेताजींना इशारत करून त्यांनी जवळ बोलावून घेतले. त्यांच्या कानाशी आपले ओठ नेत काहीतरी त्यांनी त्यांच्या कानात सांगितले. जी म्हणत नेताजींनी पगडी डोलवली. कमरेच्या हत्यारावर हाताची मूठ ठेवून नेताजी तळावरच्या फिलखान्याजवळच्या गंजीतून एक गवताची पेंडी घेऊन आले. अदबीने त्यांनी ती संभाजीराजांच्या हाती दिली. ती पेंडी घेऊन धीम्या चालीने संभाजीराजे झुलत्या अनवर जवळ आले. हातातील पेंडी उंचावून त्यांनी ती हत्तीच्या सोंडेच्या रोखाने धरली. अनवरने आपली भरदार सोंड हातासारखी पुढे करीत पेंडीला वेढा टाकला. त्याच्या गर्दनीवरचा फिलवान डोळे जोडून संभाजीराजांना बघत होता. सोंडे धरलेल्या पेंडीचा कट झटके देऊन हत्तीने उसकटला व गवत सोंडेने झटकून साफ केले आणि अख्ख्या पेंडीचा थोराड घास त्याने सहज आपल्या घशात सोडला. चौथऱ्याभोवतीचे सारे आसामी ते दृश्य टक लावून बघत होते. पठाण दिलेर खान ते बघताना खुश झाला होता. हसून नेताजींच्याकडे बघत संभाजीराजे पुन्हा येऊन बैठकीवर विसावले. संभाजीराजांच्या चालण्या बोलण्यावर अदब रिवाजावर खुश झालेला मिर्झा अभिमानाने म्हणाला, हाती पसंद आया कुंवर शंभूराजे. त्याच्याकडे आणि दिलेर खानाकडे एक नजर आलटून पालटून बघत संभाजीराजे म्हणाले, ते बिचारे मूग जनावर कोणासी पसंत येईल. किती झाले तरी ते पेंडीचे गुरु. मिर्झा राजाला शेवटचा चटका नीट कळला नाही आणि कळला असता तरी काही उपयोग नव्हता. तो त्याला कधीच वळला नसता. एवढा वेळ कापर सेवाच्या बच्च्याचे निडरपणे गुमान बघणाऱ्या दिलेर खानाला संभाजीराजांची रांगडी थट्ट्या करण्याची लहर आली. आपल्या जाड भुवया किमोशकडे चढवीत त्याने खोचकपणे झुलत्या अनवरकडे हात उठवून विचारले, इतना बड़ा हाथी, शाही हाथी कैसे उठा के ले जाओगे शंभूराजे. दिलेरचे पठाणी डोळे कलकलले. अंगावर आल्यासारखा अचानक उठलेला त्यांचा सवाल ऐकताना संभाजीराजांचा हात छातीवरच्या दुपडी भवानी माळेवर चढला. तरतरीत बागदार नागशेंड्याची शिवपिंडीसारखी दिसणारी आपल्या महाराजांसारखी पोतासारखी उजळ मुद्रा क्षणात त्यांच्या डोळ्यांसमोर खडी ठाकली. दिलेरच्या पठाणी डोळ्यात आपली मावळी बेडर नजर विठ्यासारखी फेकत नागफण्यात ताठ मान करून संभाजीराजे तासाच्या थाळीवर हातोड्याचे टोल पडावेत तशा ठणठणीत कणीदार बोलात बोलले, डुलत झुलत का होईना तुमचे हे जनावर चालते. ते नेणे सोपे आहे, पण आमच्या महाराज साहेबांनी दिलेली गडकोट चालत नाहीत. ते नेणे कठीण आहे.
तो जाब ऐकून मिर्झा दिलेर दोघेही थरारले. येतो आम्ही दादाजी म्हणत अनवरच्या माहुताच्या रोखानं रिवाजी मोहराजाड थैली फेकून संभाजीराजे बैठकीवरून उठले. नेताजीरावांना पुढे ठेवून शामियानाच्या रोखाने चालूही लागले. डोळे फिरलेला दिलेर त्यांच्याकडे बघतच राहिला. त्याला संभाजीराजे म्हणजे आगीची खिल्लत पांघरून चाललेला धगधगीत अंगार वाटला. त्याच्या जाड ओठातून शब्द निसटले. माशाअल्लाह, क्या तेज जुबा है, उसकी उम्र क्या होगी. करे पठारावर मावळचा पाऊस कळा कोसळू लागला. लाल पाण्याचे पाठ करेचे तास फोडून दुसडी पसरले. तळावर मुंडग्याने गवताळू छपऱ्या उठवल्या. त्यात फुटल्या आभाळाखाली थरथरत निथळणारी घोडी अबादान झाली. पावसांच्या भरमार सरीनंतर राहुट्यांच्या कनातींच्या झालरीवरती थरथरत कोळंबलेले पानथेंब वाऱ्यांची सुंकारणारी झमकी घेताच टपटपत खाली कोसळू लागले. मिर्झाराजे जयसिंग आणि निकोलो मनुची हा गोरा साहेब राजपुताच्या शामियानात शतरंज मांडून बसले होते. शामियानाच्या दरवाजात नेताजी उभे होते. मिर्झा आणि गोरा साहेब शतरंजात रमून गेले होते. कुणीच काही बोलत नव्हते. मधूनच मिर्झाराजा हुक्क्याची नळी चुस करीत होता. बाहेर सरी कोसळत होत्या. संभाजीराजे पटावरची पांढरी काळी मोहरी निरखण्यात दंग झाले होते. त्याच्याकडे बघत मिर्झाराजाने हसून त्यांना विचारले, क्या सोच रहे हो कुंवर, खेलोगे 4 हात. पटाकडे बघतच संभाजीराजे म्हणाले, नहीं. क्यों, राजा साहब तो अच्छे लड़ाते हैं शतरंज, सिखाया नहीं आपको ये खेल. मिर्झा अडवा आला. आम्हास हा खेळ नाही आवडत, तो अपुरा आहे. मिर्झाराजांकडे संभाजीराजे शांतपणे बघत होते. वो कैसे. मिर्झाचा कपाळ टिळा वर चढला. या खेळात उंट आहे, हत्ती आहे, घोडा आहे, प्यादी वजीर आहेत, राजा आहे, पण कुठंच राजांचा फर्जंद नाही, त्याच्या मासाहेब नाहीत. हा खेळ अपुरा आहे. मिर्झा राजाने चुस करण्यासाठी ओठापर्यंत नेलेली हुक्क्यांची नळी ओठाला न लावताच खाली आणली. तो संभाजीराजांच्याकडे बघत कुणालाच कळणार नाही असे पुटपुटला, ये दिमाग है या दौडता घोडा. हयातवर शतरंज खेळल्या मिर्झा राजाच्या मनात संभाजीराजांच्या मनात आला तसा विचार काही कधीच आला नव्हता. कृष्णाष्टमी तोंडावर आली. जिजाऊ साहेबांनी आपला बाळकृष्ण राजगडावर दिसावा असा ध्यास धरला. त्यांनी राजांना राजपुतास पत्र लिहायला सांगितले. तहाप्रमाणे राजाने आता जवळजवळ ठरल्या सर्व गडांचा ताबा मिर्झा राजांच्या माणसांच्या हवाली केला होता. राजांचे पत्र मिर्झा राजांच्या गोटात दाखल झाले. मिर्झाचे हुकूम सुटले. संभाजीराजांना नजर केलेल्या अनवर हत्तीवर झुल हौदा चढवण्यात आला. खासा किरत सिंग संभाजीराजांना अदब सोबत करण्यासाठी निघणार होता. नेताजी मावळी पथक पालखी जोडून सिद्ध झाले. पाठीवर ढाल आवळले धिप्पाड नेताजी सावलीसारखे संभाजीराजांच्या बरोबर होते. मिर्झा राजाने नेताजींच्या बारीक सारीक हालचाली आपल्या तेज नजरेने टिपल्या होत्या. त्यांचे सावधपण इमान त्यांनी नकळत हेरले होते. खासा पेहराव अंगावर चढवलेले संभाजीराजे कमरेच्या हत्यारावर डाव्या हातांची मूठ चढवून मिर्झा राजाला मुजरा करण्यासाठी झुकले. त्याच्या गोऱ्या पान पायांना हात लावताना म्हणाले, आम्ही मुजरा करतो आहोत दादाजी. काही चुकलं असेल तर ते आमच्या महाराज साहेबांचं नव्हे. येतो आम्ही. त्यांना वर उठवून जवळ घेताना राजकारणी मिर्झा भरून आला. एवढ्या कमी वयात एवढी बेडर नजर, असे काळजाची निशाणी साधणारे बोलणे, थोरांसमोरची अशी अदब त्याने आपल्या उभ्या हयातीत कधी बघितली नव्हती. कितीही केले तरी मिर्झा राजा राजपूत होता. 60 पावसाळे त्याने बघितले होते. संभाजीराजांचे खांदे थोपटत तो स्वतःशीच बोलल्यासारखा म्हणाला, गलत किसका है, सही कौन है वो चंडी जानती है, लेकिन आपको विदा देते वक्त हमें हमारे मुल्क के राजस्थान का अरवली पहाड़ याद आ रहा है. पैरों में जलता रेगिस्तान लेकर अरवली खड़ा है कुंवर. मिर्झाला काय म्हणायचे होते ते संभाजीराजांना नीट कळलेच नाही. पण खांद्यावर थोपटले जाणारे त्यांचे भरगच्च तळहात मायेने भरून आले होते हे त्यांनी जाणले. मिर्झा राजाने चौरंगावरच्या तबकातील निरोप विडा उचलून संभाजीराजांच्या हातात ठेवला. संभाजीराजे ते विड्याकडे बघू लागले. एका वाट चुकलेल्या पराक्रमी राजकारणी रसिक आणि राजपुती हातातून त्यांना मिळत असलेला तो पहिला विडा होता. संभाजीराजाने मूठ वळून तो विडा वेढून टाकला. मिर्झा राजांच्या शामियानातून ते बाहेर पडू लागले. त्यांच्या टोपात हिंदकळणारे मोतीलग बघताना राजपूत मिर्झा राजाला कुठेतरी खोल जाणवून गेले की आपल्या हयातीची मोतीलग तुटून गेली आहे आणि ते सगळे टपटपीत मोती राजस्थानच्या तापलेल्या रेगिस्तानात कुठच्या कुठे केव्हाच विखरून गेले आहेत. मिर्झा राजांच्या शामियानाच्या दरवाजात क्षणभर उभे राहून संभाजीराजांनी समोर दिसणाऱ्या पुरंदराचा माथा निरखला. याच गडावर ते उपजले होते.
आता तो गड दिलेर खानाच्या ताब्यात होता. संभाजीराजांना नेताजींचे बोल आठवले. जिथं माणूस उपासतं ती जागा साथ घालती माणसाला. त्यांच्या मुठीतील विडा नकळत आवळला गेला. तरातरा चालत संभाजीराजे सज्ज ठेवलेल्या पालखीत चढले. नेताजी आणि किरतसिंगांनी पालखीच्या डंबरीच्या दोन्ही बाजवा घेतल्या. सोंड झुलवीत, कान फडफडवीत अनवर हत्ती पालखीच्या सामने धीमा चालू लागला. राजगडच्या पाली दरवाजाची गडचढीची नौबत दुडदुडली. संभाजीराजांची पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली. त्यांची नजर भिरभिरत होती. आपल्या महाराज साहेबांना धुंडीत होती. पण राजे यावेळी पद्मावतीवर आले नव्हते, येणार नव्हते. नेताजींनी पुढे होत संभाजीराजांना पद्मावतीच्या सदरेसमोरच्या हमचौकात आणले. सदर जोत्यावर जिजाऊ साहेब उभ्या होत्या. त्या बाले किल्ल्या उतरून आपल्या बाळराजांना सामोरे जाण्यासाठी पद्मावतीवर आल्या होत्या. किती दिवसांनी थोरल्या आऊसाहेबांचे दर्शन घडत होते. संभाजीराजांच्या पोटऱ्यात भिंगरी उतरली. तरातरा चालत हमचौकाची फरसबंदी मागे टाकून ते सदर जोत्याच्या पायऱ्या पार करीत जिजाऊ साहेबांना बिलगले. शब्द निसूर झाले होते. जबान जखडबंद झाली होती. त्यांची हनवटी तर्जनीने वर उठून जिजाऊ त्यांचा मुखडा बघण्याची खटपट करीत होत्या. डोळ्यात उभ्या राहिल्या पान पडद्याने जिजाऊंना तो मुखडा नीट दिसत नव्हता. उंच कडे कपारीला पावसाळी बेलाग ढग बिलगावा तसे संभाजीराजे जिजाऊ साहेबांना बिलगले होते. शब्दांच्या धारा कोंदटल्या होत्या. मुखपणालाच बोलकेपणाचा अर्थ आला होता. भानावर येत संभाजीराजांनी जिजाऊंच्या पायावर वाकून डोके ठेवले. जिजाऊंनी वाकून संभाजीराजांना वर उठवून घेतले. महाराज साहेब नाही आले थोरले आऊसाहेब? जिजाऊंकडे बघत मान उठवून संभाजीराजांनी विचारलं. नाही आले. ते महालाबाहेर पडत नाहीत. आम्हालाही टाळू बघतात. कुणाशी बोलत नाहीत. चला त्यांच्याकडेच जायचं आहे. जिजाऊंनी संभाजीराजांना बरोबर घेऊन पद्मावतीची सदर सोडली. नेताजी आणि सिधोजीराव यांना मुजरा करून त्यांच्या पुढे चालले. सारी मंडळी पद्मावतीवरून बालेकिल्ल्यावर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आली. भुयाराची धोंड हटली. 4 टेंबेकरी हातात पेटते टेंबे घेऊन भुयारात उतरले. पाठोपाठ नेताजी सिधोजी आत गेले. नेताजींनी हात देऊन मासाहेबांना आणि संभाजीराजांना आत घेतले. जिजाऊ संभाजीराजांच्या सह पुढे झाल्या. पलोत्यांच्या दुसरमंद प्रकाशात भुयाराच्या पायऱ्या मागून पायऱ्या मागे पडू लागल्या. संभाजीराजे आपल्या महाराज साहेबांचा विचार करीत होते. राजपुताच्या गोटाला जाताना त्यांनी आपल्या हातांनी गळ्यात चढवलेल्या माळेवरून मधूनच हात फिरवित होते. याच भुयारात आबासाहेबांनी सांगितले कान भरून टाकणारे घुमते बोल त्यांना एकाएकी आठवले. भुयार कधीच संपत नसतात. चाल कधीच थांबत नसते. चालते संभाजीराजे त्या आठवणीने एकदम थांबले. सगळीच मंडळी त्यांच्याबरोबर थांबली. भुयाराच्या दगडबंद घुमटावर संभाजीराजांची नजर गरगर फिरत होती. ते एकाएकी असे का थांबले कुणालाच कळले नाही. काय झालं शंभू बाळ? त्यांच्या खांद्यावर मायेचा हात ठेवीत जिजाऊने सासूद घेत विचारलं. जिजाऊंचा तो आवाज दगडबंद भुयारात घुमला. काय झालं शंभू बाळ? तो कानभर ऐकताना संभाजीराजे थरकून उठले. असेच घुमले होते आबासाहेबांचे बोल. न राहून जिजाऊंकडे बघत त्याने उत्तर दिले. काही नाही आऊसाहेब. आम्ही बघतो आहोत भुयार किती मागं पडलं ते. क्षणभर जिजाऊ त्यांच्याकडे बघतच राहिल्या. मग त्यांचा खांदा थोपटीत म्हणाल्या. अशा वाटा चालताना पाय मागं किती मागं पडला ते नसतं बघायचं. त्यानं मग दमगीर होतं. किती पाय मागं टाकायचं आहे यावरच आणि पुढं नजर द्यायची. त्यानं मन हिंमतबंद होतं. चला. जिजाऊंचे तुळजाई बोल भुयाराच्या कणाकणाला जागवीत परतत होते. ते कान भरून ऐकताना संभाजीराजांना जाणवून गेले. जे आबासाहेब म्हणाले होते ते आणि आत्ता आऊसाहेब म्हणताहेत ते एकच आहे. तेगीची धार पात्याच्या दोन्ही बाजूंना सारखीच असते. तर बालेकिल्ला चढून येताच जिजाऊ संभाजीराजे नेताजी थेट राजांच्या महालाकडे चालले. राजांना वर्दी पोच झाली होती. जिजाऊंच्यासाठी राजे मनातले सगळे कड सल विसरून महालाच्या दारापर्यंत सामोरे आले होते. आपले महाराज साहेब नजरेत येताच टाच भरलेल्या जनावरासारखे संभाजीराजे धावत सुटले आणि क्षणात त्यांच्या हाताचा वेढा राजांच्या कमरेभोवती पडला. राजांना काहीच बोलवत नव्हते. त्यांच्या हाताची सडक बोटे संभाजीराजांच्या पाठीवरून फिरू लागली. एकदम राजांच्यापासून थोडेसे दूर होत संभाजीराजांनी त्यांच्या पायीच्या बाकदार मोजल्यावर नजर ठेवली. आपल्या गळ्यातील 64 कवड्यांची माळ टोप चुकवीत उतरून ओंजळीत घेतली आणि ओंजळ वर उचलून ते म्हणाले. महाराज साहेब, आम्ही कमी बोललो. जरूर तेव्हाच बोललो. राजांनी त्यांच्या ओंजळीतील माळ उचलून ती आपल्या गळ्यात घातली. राजांचा उरतान कुठच्या कुठे निघून गेला. संभाजीराजांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवले.
जा आईचं दर्शन करून या, देव महालाच्या रोखाने हात करीत राजे म्हणाले. जिजाऊ साहेब आणि संभाजीराजे गडाच्या देव महालाच्या रोखाने चालू लागले. गडाच्या हर कारखान्यातील माणसे काहीतरी लटके निमित्त काढून तेथवर येत होती. संभाजीराजांना डोळाभर बघून मुजरा करीत होती. राणी वशाचे महाल जवळ आले. पुतळाबाईंच्या महालाच्या रोखाने धाराऊ पुढे झाली. जिजाऊंना बघून क्षणभर ती घोटाळली, पण निर्धाराने पुढे होत संभाजीराजांच्या पुढ्यात आले. तिने काळसर रंगाची काहीतरी वस्तू संभाजीराजांच्या टोपापासून पायांपर्यंत 3 वेळा उतरली. तिला बघताच हसून संभाजीराजांनी तिच्या पायांना हात लावून नमस्कार केला. धाराऊ लगबगीने भिंतीच्या कडेकडेला होत दिसेनाशी झाली. संभाजीराजे देव महालात आले. जगदंबेसमोर त्याने आपले डोके टेकले. त्यावेळी इकडे धाराऊने आपल्या गोंदल्या हाताने पाय बांधलेले काळे कोंबडे काहीतरी पुटपुटत तटावर फेकून दिले. भिरभिरले कोंबडे कसे तरी केकाटले. धाराऊने आपल्या हाताची बोटे तटाच्या घडीव दगडावर उतवून काटकन मोडली. डावा पाय दानकर भुईवर आपटला. संभाजीराजांनी पुढे होत वाफ्यातील अष्टधान्यांचे कोंब भरल्या मुठीने उपटून काढले. त्यांच्या मुळ्या भरून आलेली माती झटकून टाकली. समृद्धीचे शिवलक्षण असलेले ते रसवंत कोंब त्याने आपल्या मस्तकीच्या टोपात खुपसले. भोसले कुळीच्या रक्तसरीत सरशीत कोंबाच्या मस्तकी ते अष्टधान्यांचे कोंब शोभून दिसू लागले. जगदंबेसमोर एका हारीत पुजलेल्या हत्यारावरील आपली म्यानबंद जमदाड संभाजीराजांनी वाकून उचलली. भगवे म्यान क्षणभर कपाळाला लावले. मुठीचा परजात हात चढवून त्या जमदाडीचे पोत सरकन बाहेर खेचले. हत्याराची झगझगीत शिकल डोळ्यात भरून घेतली आणि पाठीशी उभ्या असलेल्या जिजाऊ साहेबांना एकदा नजर दिली. जिजाऊ नुसत्याच प्रसन्न हसल्या. आपोआप त्यांच्या उजव्या हातीचे हत्यार डाव्या हाती गेले. मान नागफण्यासारखी ताट झाली. आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्यांनी क्षणात हत्याराच्या लखलखीत धारेवरून सरकन ओढला. अंगठ्यावर रक्ताचे कोंब तरारत उठले होते. रक्तमंडित आपला राज अंगठा संभाजीराजांनी जगदंबेच्या चरणांजवळ नेला. जगदंबेच्या पायाखाली रगडल्या जाणाऱ्या महिषासुराच्या मस्तकावर संभाजीराजांच्या उष्ण रक्ताचे 2 थेंब स्थिरावले. नवरात्रात पुजलेले आपले हत्यार त्यांनी पाजून घेतले. मग हाताच्या अंगठ्यावरच्या रक्ताचाच भंडारा करून संभाजीराजांनी त्याने कपाळावरच्या शिवगंधाचा मळवट भरून घेतला. हातातील पाते म्यानबंद करून जमदाडीचे भगवे फासबंद कमरेला आवळून घेतले. त्यांच्या त्या रुद्रमंगल छत्ररूपाकडे बघता जिजाऊंचे नेत्र अभिमानाने उजळून निघाले. चला, संभाजीराजांच्या पाठबळीवर हात ठेवून जिजाऊ शांतपणे म्हणाल्या. गडाच्या दसरा चौकाकडे संभाजीराजे चालले. आज विजयादशमी होती. दसरा चौकात मांडलेल्या आपट्याच्या डहाळ्यांभोवतीचा सोना खडा खाशा स्वारीने आपल्या हत्याराने फोडायचा होता. तो पिढ्यानपिढ्यांचा चालत आलेला रिवाज होता. दिवस सणाचा होता आणि सण मानाचा होता. आजवर खुद्द राजेच दसऱ्याचा सोना खडा आपल्या खाशा हाताने फोडत आले होते. पण या दसऱ्याला आपल्या सगळ्या सोनेरी स्वप्नांची हिरवी कंच निबरपाने झालेली आहेत असे राजांना खोलवर जाणत होते. त्यांनीच मग संभाजीराजांना आखाडा फोडण्याची आज्ञा दिली होती. किरणांचे सोने उधळीत दिवस कलाटणीला आला होता. संभाजीराजे आणि जिजाऊ साहेब राजांच्या महाली आले. मासाहेबांना महालात प्रवेशताना बघून राजांच्या सहसाऱ्याने मुजरे रुजू केले. राजांचा चेहरा शांत होता, पण नजर दुखरी होती. ती बघता जिजाऊ काळजात कुठंतरी खोलवर गलबलल्या. समोर उभे असलेले जाबाबंद राजे पानाची लूट झालेल्या आपट्याच्या झाडासारखे दिसत होते. बाळराजे आलेत तुमच्या दर्शनासाठी, स्वतःला सावरीत जिजाऊ धीमेपणाने म्हणाल्या. त्या नेहमीच अशा बोलत आल्या होत्या. वनवा असला तरी ओठात मधुर गारवा ठेवत. संभाजीराजांच्या डोळ्यात खोल बघत त्यांचा ठाव घेण्यासाठी राजाने घोगरट साधात विचारले, सारा रिवाज नीट ध्यानी घेतलात? जी. संभाजीराजांच्या टोपावरचा कोंबतुरा डुलला. कसा फोडाल आखाडा? संभाजीराजांच्या डोळ्यातले रंग पालटू लागले. समोर माणसांनी भरलेला दसरा चौक त्यांना दिसू लागला. त्यांची जबान लोहार मेटावर पाठीवर घन खाणारे तेगीचे लाल पाते लकलकीत ठिणग्या फेकते तशी ठिणग्या उठवू लागली. नजर आपल्या आऊसाहेबांच्या बाकदार धारी नाकाच्या शेंड्यावर ठेवून संभाजीराजे म्हणाले, संजीवनी माचीवर दसरा चौकात चिवाट्यांचा आकबंद चौक मांडलेला आहे. त्या चौक आखाड्यात सोन्याचा डहाळ्या आहेत. माचीचे शिवेवर आपट्यांचे झाड आहे.
त्यांच्या बुंध्याजवळ नवरात्रात पुजलेली घोंगड्यात बांधलेली हत्यारं आहेत. माचीचे तट सरनोबत ती हत्यारं दसरा चौकात आणतील, आमच्या समोर पेश करतील. आम्ही त्या घोंगड्यास हाताचा दस्तुरी स्पर्श करू. हत्याराचं घोंगडं चौकातील डहाळ्यावर ठेवण्यात आलं की सरनोबत मानकरी म्हणून आम्हास चौक फोडण्याची अर्जी करतील. आम्ही आखाड्याजवळ जाऊ, बेलगंध वाहून आखाड्याची पूजा बांधू, आमच्या जमदाडीचे पाते मॅनखेच करू. ते कपाळी लावून आई भवानीचं नाव घेऊन हत्याराच्या एका वारात चिवाट्यांचा चौक चित करू. हत्याराचं पातं न घेता, मागं न घेता तसंच सामने चालवून चौकातल्या सोन्याच्या डहाळ्यांना भिडवू. सोनं उष्ट करू. मग सारा गडलोक आखाड्यावर तुटून पडेल, सोनलूट होईल. हे सांगत असताना संभाजीराजांची उजळलेली चर्या पाहून राजांच्या छातीवरचा जामा अभिमानाने काखेजवळ दाटून आला. राजाने जिजाऊंच्याकडे बघितले. मासाहेबांनीच आपल्या बाळराजांना रिवाजाचा हा बयाजवार करीना समजून दिला होता. आखाडा फोडणाऱ्या आसामीत ज्यांच्या हाती पुजलेल्या हत्यारातील हत्यार मिळेल त्यांची नावं निश वाजपूस करा. त्यांना मानाची कडी मोहरा बहाल करा. या राजाने शेवटचा महत्त्वाचा रिवाज संभाजीराजांच्या कानी घातला. राजांची पायधूळ व आशीर्वाद घेऊन संभाजीराजे महालातून बाहेर पडले. जरी नक्षींचे जाकीट घातलेला एक पठाणी हेजीब 2 हशमांना संगतीला घेऊन पाली दरवाजाने गड चढून आला होता. संजीवनी माचीवरच्या दसऱ्याच्या गलगलाटाकडे नफरतीने बघत राजांच्यासाठी आणलेला खलिता त्याने बालेकिल्ल्यावर रवाना केला होता. बाळाजी चिटणीसांनी तो खलिता स्वीकारून राजांच्या समोर दस्तुरी स्पर्शांसाठी अदबीने धरला. राजाने त्याला स्पर्श करून खलिता वाचण्याची आज्ञा दिली. बाळाजी खलिता वाचू लागले. तुम्हास जाहीर करण्यास संतोष वाटतो की आम्ही अर्जी केल्याप्रमाणे तुमच्या वफादाराचा बादशाह सलामतीनं स्वीकार केला आहे. इतकेच नाही तर 70,000 मनसब, 2 लाख रुपये बक्षीस आणि निशान नौबत घेण्याची परवानगी तुमचे फर्जंद संभाजीराजे यांना देण्याचा हुकूम बादशाह सलामतीनं रजामंद होऊन सोडला आहे. सबब हे पत्र पावताच फर्जंद संभाजीराजांना इकडे ताबडतोब पाठवून द्यावे, म्हणजे हुकुमाप्रमाणे त्यांना या चीजवस्तू बक्ष करण्यात येतील. बाळाजींनी वाचन पूर्ण केले. पुरंदरवरून दिलेरखान पठाणाने ते पत्र पाठवले होते. दसऱ्याचा मुहूर्त धरून त्याने आपला खास हेजीब राजांच्याकडे पाठवला होता. संभाजीराजांना मोगली मनसब दिल्याचे शाही फरमान औरंगजेबाने दिल्लीहून जातीनिशी सांडणी स्वाराकडून पाठवले होते. ते फरमान मिर्झा राजांच्या गोटाजवळ आले होते. जातीनिशी सामोरे जाऊन संभाजीराजांनी ते स्वीकारला पाहिजे होते. बाळाजींनी वाचून थैलीबंद केलेल्या पत्राकडे बघताना राजे कसल्या तरी विचारात गढून गेले. त्यांनी बाळाजींच्याकडून पत्र आपल्या हाती घेतलं. थैलीतून पत्राची वळी बाहेर काढली. ती उलगडून पत्रावरून एक धावती नजर फिरवली. दिल्लीच्या पत्रात कुठे चुकून सुद्धा राजांच्यासाठी अदबीचा आदराचा शब्दही दिसत नव्हता. राजाने एक उतरता निश्वास सोडला. पत्र पुन्हा थैलीबंद केलं. इतक्यात जातीनिशी आखाडा फोडून आणलेले विजयादशमीचे सोने राजांना देण्यासाठी संभाजीराजांनी महालात प्रवेश केला आणि पुढे होत संभाजीराजांनी राजांच्या पायावर डोके ठेवले. राजांच्या उंजळीत लुटीचे सोने देताना संभाजीराजे म्हणाले, महाराज साहेब, आम्ही बयाजवार बिलाकसूर आखाडा फोडला, एका वारात चौकशीत केला. राजांच्या हातातील दिलेरच्या पत्रथैलीवरच संभाजीराजांचे सोने होते. एकदा आपल्या उंजळीकडे आणि एकदा समोरच्या आपल्या पुत्राकडे राजाने बघितले. राजे विचारांच्या तंद्रीतच होते. तुम्ही आखाडा फोडून सोने बाहेर काढलत, आम्ही मात्र आमच्या हातानं आमचं सोनपान आखाड्यात लोटलं आहे. कधी कधी माणसाला अंदाज नसल्या सीमाही उल्लंघाव्या लागतात. जगरहाटी वेगळं सीमोल्लंघ करावं लागतं. धुमसणाऱ्या दिलेरनं अचूक वेळ साधली बाळराजे. हत्यारानं सोनं उष्ट केलं, तसंच या मुहूर्तावर अक्कल हुशारीनं राजकारण उष्ट करा. आई जगदंबा त्यासाठी तुम्हाला आपल्या वाघाचं बळ देईल. राजाने उंजळीतील सोनपाणे आणि थैली तशीच बाळाजी आवजींच्या हाती दिली आणि आपल्या हाताच्या बोटातील अंगठी उतरून संभाजीराजांच्या उंजळीत ठेवली. दसऱ्याची सोनपाणे सुकली सुद्धा नाही, तो संभाजीराजांना पुन्हा राजगड सोडावा लागला शाही फरमान स्वीकारण्यासाठी. राजांचा आणि मासाहेबांचा आशीर्वाद घेऊन संभाजीराजे राजपुताच्या कोटाजवळ आले. सोबतीला दावलजी घाटगे, नेताजीराव, गंगाधर पंत आणि विश्वासू मंडळी होती. किरतसिंगाने सामोरे येत त्यांची आगवानी केली. आइये शंभूराजे म्हणत मिर्झा राजाने पुढे येत त्यांचा हात हातात घेऊन त्यांचे स्वागत केले. मिर्झाचा गौरवर्णी चेहरा उजळून गेला होता. दख्खनेत कुणाला नाही अशी फत्ते त्याला मिळाली होती. मिर्झाने संभाजीराजांना आपल्या बैठकीवर बसवून घेतले. शामियानात असलेल्या बक्षी जानी बेग आणि तेजसिंह कछवाह यांचा परिचय करून दिला. राजांच्या तब्येतीची राजकारणी रिवाज म्हणून विचारपूस केली. मोठ्या समाधानाने मिर्झाने हुक्क्याची नळी हाती धरून क्षणभर हुक्का चूस केला
आणि बक्षी जानी बेगकडे बघत म्हणाला, बक्षी, फरमान अपनाने का रस्मो रिवाज कुंवर शंभू जी को समझा देना, कसूर मत करना. बक्षी बेगने झटकन वाकून मिर्झाला तस्लीम केली. जी हुक्म राणाजी, म्हणत त्याने संभाजीराजांना निरखले. त्याला जाणवले की एवढ्या कमती उमरीचा दिल्ली दरबारात एकही सरदार नव्हता व अदब राखून फरमान स्वीकारण्याची शाही पद्धत त्याला समजावून सांगणे बक्षी बेग